नागपुर जैसे जैसे विकास की ओर अपने कदम बढ़ा रहा है, वैसे वैसे यहाँ ट्रैफिक और फुटपाथ पर व्यवसाय करने वालों की समस्या में इजाफा हो रहा है। इन्हीं समस्या को लेकर ठाकरे गुट की ओर से ट्रैफिक पुलिस निरीक्षक को ज्ञापन सौंपा गया। पूर्व नागपुर का पारडी इलाका, जहाँ हाईवे के फुटपाथ पर ही लगने वाले बाजार से ट्रैफिक संबंधित समस्याओं के साथ अक्सर हादसों का डर बना रहता है। वही फल और सब्जी विक्रेताओं की समस्या भी यहाँ आम बात है। फुटपाथ पर फल सब्जी बेचने वाले छोटे विक्रेताओं को अक्सर का सामना करना पड़ता है। इन्हीं समस्या को लेकर शिवसेना ठाकरे गुट के उपजिला प्रमुख गुड्डू यशवंत रांगडाले ने ट्रैफिक पुलिस निरीक्षक को ज्ञापन सौंपा। रांगडाले ने प्रशासन से विक्रेताओं को राहत देकर उचित व्यवस्थापन की मांग की है। पूर्व नागपुरातील पारडी हा जो परिसर आहे हा खूप जुना परिसर आहे आणि आपण सर्वांना माहित देखील आहे की पारडी बाजार जो आहे इथे वर्षानुवर्षांपासून लागत आहे आणि समस्या म्हणजे विकट ही आहे की पारडी परिसर एवढं घनदाट असून देखील या परिसरामध्ये प्रशासनाकडून महानगरपालिकेकडून जी व्यवस्था व्हायला पाहिजे होती बाजाराची, मुख्य इथे समस्या आहे बाजारासाठी जागा कुठेही उपलब्ध नाही आहे आणि ही समस्या जी आहे ही इथल्या स्थानिक नागरिकांची सुद्धा आहे आणि नेमकं म्हणजे अनेकदा ज्या या विषयावर या बाजारामुळे या परिसरामध्ये अपघात देखील घडतात आणि या अपघातामुळे लोकांचे जीव देखील गेलेले आहेत। इथे जे आहे 3-4 वर्ष आधी या नागपूरचे माननीय खासदार नितीनजी गडकरींनी म्हटलं होतं की आम्ही इथे एअर कंडिशनर जे आहे बाजार बनवू, परंतु आज 4 वर्ष होऊन देखील या परिसरामध्ये स्थानिक नागरिकांसाठी आणि पारडी वासियांसाठी इथे कुठेही बाजाराची व्यवस्था झालेली नाही, ज्यामुळे नाईलाजाने इथल्या स्थानिक लोकांना जे आहे भंडारा रोडवर आपली फळभाज्यांची दुकाने लावण्याची म्हणजे ही पडत आहे। त्यांच्या समोर एक संकट आहे की आज बाजारासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे ते कुठे ना कुठे हायवेवर ही दुकाने लावतात आणि त्यामुळे नेहमी पोलीस प्रशासन आणि स्थानिक जे विक्रेते आहे फळभाजी यांच्यामध्ये जे बाचाबाची होते, अनेकदा हुज्जतबाजी होते आणि तिथे चालांची कारवाई सुद्धा होते। आज देखील जे आहे आम्ही याच मागणीसाठी आलेले इथे माननीय आमचे पतंगे साहेब आहे यांना आम्ही स्थानिक फळभाजी विक्रेत्यांकडून माझ्या नेतृत्वामध्ये निवेदन सोपवण्यात आलेलं आहे की साहेब आपण जे आहे इथे कुठे ना कुठे बाजार जे आहे बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सुद्धा प्रशासनाकडे मागणी करा, जेणेकरून प्रशासनामध्ये आणि स्थानिक लोकांमध्ये जी ही बाचाबाची होते ती कुठे ना कुठे परमनंट थांबेल। यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि माझी प्रशासनाला सुद्धा मागणी आहे की आपण या पूर्व नागपुरामध्ये स्मार्ट सिटी बनवता आहे, वेगवेगळे प्रकल्प आणताय, परंतु जी जटिल समस्या आहे की इथे बाजारासाठी एक मोठी जागा उपलब्ध करून देण्याची ती आपण कुठे ना कुठे करत नाहीये। याला सर्वस्व जबाबदार महानगरपालिका आहे आणि स्मार्ट सिटी आहे। आज स्मार्ट सिटी मध्ये वेगवेगळे तुम्ही प्रकल्प आणण्याचे म्हणजे बोलताय, परंतु ही बाजाराची जी समस्या आहे ती अनेक वर्षापासून जी आहे जशीच्या तशी आहे। म्हणून आता जर प्रशासनाने या परिसरामध्ये पारडी बाजारासाठी एक मोठी जागा आणि या पारडी बाजारामध्ये भाजी विक्रेत्यांसाठी सुलभ चांगलं शौचालय हे उपलब्ध करून दिलं नाही तर आम्ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर या फळभाजी विक्रेत्यांचा एक मोठा मोर्चा नेऊ आणि प्रशासनावर दबाव सुद्धा आणू। ही आजची आमची या निवेदनाच्या माध्यमाने प्रशासनाला ही मागणी आहे आणि आज आम्ही पतंगे सरांना पुन्हा विनंती केलेली आहे की हे जे फळभाजीचे दुकाने लावणारे जी लोक आहेत ती सामान्य आणि आर्थिक रूपाने कमजोर घराण्याची मुलं आहेत। आज आपण सर्वांना माहित आहे की रोजगार नाही आहे कुठे ना कुठे, तर याच लोकांना फळभाजी किंवा कोणतेही छोटे मोठे दुकान लावून तिथे हे रोजगार उपलब्ध करून घेतात आपल्या कुटुंबासाठी। म्हणून आपण सुद्धा या लोकांवर आपली मानवीय कृपादृष्टी ठेवून या लोकांना रोजगार करण्यासाठी संधी द्यावी हीच विनंती है। आपकी चर्चा में जो बात हुई है कि फल दुकानदार और सब्जी विक्रेता ने आरोप भी लगाया था कि मारपीट का, लेकिन कहीं ना कहीं जब बात की गई पुलिस निरीक्षक जी से तो उन्होंने ये सब आरोपों का खंडन किया है और आपने उस पर जो चर्चा की है उसके बारे में
क्या बताना चाहिए? बघा, मी आपल्या बोलण्यामध्ये बोललो आहे की अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की भाजी विक्रेते आणि ट्रॅफिक पोलीसवाल्यांना म्हणजे आपसामध्ये बाचाबाची होते, कारण की इकडे पोलीस विभाग आहे ट्रॅफिकचा, त्यांना देखील हायकोर्टाचे जे आहे तासेरे अनेकदा ओढल्या गेलेले आहेत. त्या कारणाने ते सुद्धा कधी कधी जे आहे आक्रोशित होऊन जे आहे कुठे ना कुठे आपलं म्हणजे कडक कारवाई करण्यासाठी ते सुद्धा म्हणजे त्यांच्या समोरही एक संकट असते. म्हणून मी नेहमीसाठी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी की तिथे जागा उपलब्ध जर झाली तर ही पोलीस प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये जी बाचाबाची होते, हुज्जतबाजी होते, ती थांबेल.